नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या जवळ आलेल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने अशी घोषणा केली आहे की दिवाळीनंतर ह्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होतील. साधारण डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत ह्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी शक्यता आहे. अ, त्या निमित्ताने वेगवेगळे जे स्थानिक मुद्दे आहेत ते आता चर्चेच्या केंद्रस्थानी यायला लागलेले आहेत. मग तो आरेख जो मेट्रो कारशेड मीरा भाईंदर मधला मुद्दा असेल किंवा पुण्यातला एपीएमसीचा मुद्दा आहे, तो आता समोर येतोय. असाच एक मुद्दा कुर्ला नेहरू नगर या भागातला देखील समोर येत आहे. त्या त्यांच्या समस्या काय आहेत, कशासाठी त्यांनी एक लॉंग मार्च काल काढला होता, त्याचं कारण काय होतं, का हे लोक आता रस्त्यावर उतरायला लागलेले आहेत, या सर्व गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत किरण पैलवान म्हणून तिथले स्थानिक नागरिक आहेत, तिथले रहिवासी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. किरण सर, सर्वात आधी तर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि काल जो तुमचा लॉंग मार्च काढला गेला, काय कारण होती, कशा पद्धतीने तो लॉंग मार्च होता? मी तुम्हाला त्या लॉंग मार्चचा पर्यंत पदयात्रा आम्ही म्हणतो त्याला निवेदन पदयात्रा आम्ही कालच्या दिवशी आयोजित केलेली. बर. पण त्याच्या आधी आम्ही कुर्ला नेहरू नगर किंवा कुर्ला परिसराची थोडीशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. बर. हे कुर्ला ईस्ट हे म्हाडाने वसवलेलं हम्म. गिरणी कामगारांसाठी असणारं ते एक वसाहत आहे. बरोबर. त्याच्यामध्ये साधारणतः 155 इमारती होत्या आणि त्या प्रत्येक इमारतीमध्ये साधारणतः 40 घरं त्या इमारतीमध्ये होती. 4 माळ्याच्या बिल्डिंग होत्या. त्याचा 1950-60च्या दरम्यान हे सगळं त्या ठिकाणी डेव्हलप झालं होतं. बर. त्याचबरोबर तिकडे काही ओपन स्पेसेस आहेत, प्लेग्राऊंड आहेत आणि अम्युनिटीज प्लॉट पण होते तिकडे. आणि भरपूर अशी मोकळी जागा त्या ठिकाणी आमच्या त्या परिसरामध्ये होती. आता कालांतराने ह्या बिल्डिंगी जशा जुन्या झाल्या तर त्या रिडेव्हलपमेंट झाल्या आणि रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर त्या 40 माळ्याची घरं जी आहेत ती 4 माळ्याची जी बिल्डिंग आहेत त्या 17 माळ्याच्या 18 माळ्याच्या झाल्या आणि ऑन त्याच अँड ऍव्हरेज जागेवरती. मध्ये तिकडची जी हा त्याच जागेवरती त्या ज्या बर. ज्या बिल्डिंगचे जे प्लॉट्स आहेत त्याच जागेवरती रिडेव्हलपमेंट झालं फक्त. रिडेव्हलपमेंट झालं. बर. रिडेव्हलपमेंट झालं एकशे बर. पंचावन्न बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंट म्हणजे हम्म. चालू आहे. साधारणतः मला वाटतं हम्म. 20-25 बिल्डिंग आता राहिल्या असतील पण बर. बाकीच्या 130 बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट झालेलं आहे. हम्म. हम्म. त्या बिल्डिंग 7-8 माळ्यापासून ते 18 माळ्यापर्यंत आहेत. बर. ती घरसंख्या जी 40ची होती ती झाली आता 180, 170-180च्या दरम्यान. आणि त्याचबरोबर त्या नेहरू नगर आणि आसपासमध्ये त्यांनी राखीव अम्युनिटी प्लॉट्स होते ज्या मार्केटसाठी वगैरे अशा विविध सोयीसाठी त्या नागरिकांसाठी त्यांनी राखीव केल्या होत्या. बर. कालांतराने काय झालं ह्या बिल्डिंगी तर डेव्हलप झाल्या अधिकृत पद्धतीने. हॅलो. हा, हा, येतोय आवाज तुमचा. फक्त पिक्चर फ्रीज झालेला आहे. आवाज आला का माझा? हो, हो, येतोय, बोला. हो, कारण की तुमचा कट झाला. हम्म. तर अम्युनिटी प्लॉट्स आणि त्या ठिकाणी एन्क्रोचमेंट होऊन एसआरएच्या बिल्डिंग झाल्या आणि त्याचबरोबर तिकडचे सगळे जे साठी ज्या लागणारे ज्या स्थानिक रहिवाशांना ज्या लागणाऱ्या गरजा आहेत जसं भाजी मार्केट आहे, फिश मार्केट आहे किंवा गार्डन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या नागरिकांना ज्या अधिकार आहेत तो संपू आलेला आहे. आता असं झालंय की नेहरू नगरची कुर्ल्याची ईस्टची अशी परिस्थिती आहे की तिकडे चालायला फुटपाथ नाहीये. कारण की एकतर फुटपाथ तर नाहीच आहेत पण भाजी मार्केट नसल्यामुळे तिकडे रोडवरती हॉकर्स येतात आणि हॉकर्स असल्यामुळे लोकांना चालता येत नाही. ते रस्त्यावरती चालतात आणि आमच्या एरियामधली जी ट्रॅफिक कोंडी आहे ती एवढी भयंकर झालेली आहे की जी स्टेशन पासून ते साधारणतः 600-700 मीटर जरी यायचं असेल तर रिक्षाने 15 ते 20 मिनिटं लागतात. म्हणजे हे कम्प्लिटली अनप्लॅन्ड पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्याचबरोबर त्यांना तिकडचं जे नियोजन आहे योग्य नियोजन आहे त्याच्यामध्ये कुणाची
अशी विचारपूर्वक कुठल्या गोष्टी घडून आणत नाहीत. आता प्लॉट हडप झाल्यानंतर किंवा एन्क्रोच झाल्यानंतर त्यांचं सरळ एक धोरण आहे की SRA धोरण आहे, त्याच्यामुळे ते राबवतात. पण ते वाढलेल्या गर्दीमुळे, ते वाढलेल्या पॉप्युलेशनमुळे ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टीवरती एवढा ताण आलेला आहे. आणि त्याचबरोबर आता आमच्या इकडे ती 21 एकरची जी कुर्ला मदर डेअरीचा जो भूखंड आहे तो रिकामा होता. तिकडे 15 ते 20 वर्षापूर्वी ती तिथे डेअरीचं युनिट चालत होतं. आणि ते धोरणात्मक पद्धतीने त्याने बंद केलं. बंद होती ती फॅक्टरी, ती फॅक्टरी बंद होती, त्याच्यामुळे तिकडे आवक जावक काही होत नव्हती. आणि सुटसुटीत म्हणजे असं बघायला गेलं तर त्या ठिकाणी जर काही आता आलं, म्हणजे साधारणतः जो DRP SRAचा जो ह्यांचा प्रोजेक्ट आहे धारावी रिडेव्हलपमेंटचा, हम्म. तिकडे साधारणतः असा अंदाज आहे की 40 ते 50 हजार लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे त्या बर. 21 एकरच्या भूखंडामध्ये. हम्म. हम्म. आता त्या भूखंडावरती आम्ही हे जे आमच्या इकडच्या ज्या सुविधा नाहीत, सोयी सुविधा नाहीत, त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गार्डन मागत होतो. आणि ह्या सगळ्या ज्या एन्क्रोच झालेले जे प्लॉट्स आहेत त्याची पर्याय व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला करून द्या, अशी प्राथमिक मागणी आमची डिसेंबर 2023 पासून आहे. बर. तर ते विविध आम्ही पत्रातून विविध विभागांना आम्ही ते कळवली. पण लोकसभेचं इलेक्शन झाल्या झाल्या त्यांनी तो जो प्लॉट होता तो धारावी रिडेव्हलपमेंट अथॉरिटीला, म्हणजे SPV जी अदानीची कंपनी आहे त्यांच्या अफोर्डेबल रेंटल हाऊसिंगसाठी त्यांनी तो अलॉट केला. आणि म्हणजे कुर्ला त्याच्यानंतर मग आमचा दूध अधिक डेअरीचा जो संघर्ष चालू. प्लॉट आहे तो. हा, कुर्ला दूध डेअरीचा प्लॉट आहे तो. कुर्ला मदर डेअरी आम्ही त्याला बर. मदर बर. डेअरीच्या नावाने येतो. बरोबर. हम्म. तो तो जो हम्म. प्लॉट आहे तो 21 एकरचा भूखंड आहे. त्यातला आधी 25 एकरचा होता, 3-4 एकर ते मेट्रोला गेलाय. आणि आता साधारणतः 21 एकर तिथे राहिलेलं आहे. तर ते 21 एकरमध्ये आता त्यांना अफोर्डेबल रेंटल हाऊसेससाठी घरे बनवायचे आहेत, असं त्यांचं योजना आहे. आता त्याच्यामुळे आमच्या इतर इन्फ्रावरती जो आहे त्याच्यावरती भयंकर ताण येणार आहे. आणि ताण आल्यानंतर तिथे आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर नेहरू नगरला कोणी भेट दिली तर गाड्या रस्त्यावरती गाड्या एवढ्या प्रमाणात लागतात की रस्ता अर्धा झालेला आहे तिथे. माझा तो एरिया आणि परिचयाचा बाकीची आहे, जी आहे कारण ती स्टेशन जागा. रोड जो आहे तिथे मेट्रोचं देखील काम चालू आहे. कामगार नगर बरोबर असेल, बरोबर. नेहरू नगर आहे, त्याच्यानंतर स्टेशनचा जो पूर्ण परिसर आहे तो माझ्या सगळा परिचयाचा आहे. त्यामुळे मला म्हणजे तुम्ही जे सांगताय सगळं, तर ते माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहते. तिथे खरंच हो ट्रॅफिकची, हो. आणि आता जे मेट्रोचं जे काम सुरू आहे, आता ते किती वर्ष आणखीन चालेल माहिती नाही, त्यामुळे आणखीन तिथे त्रास होतोय. मुद्दा असा आहे की ज्यावेळी तुम्हाला हे सगळं रिडेव्हलपमेंटला जात होतं तुमच्या बिल्डिंग, त्यावेळी तुम्ही विरोध हम्म. केला होता, त्यावेळी तशी तुम्ही निवेदनं दिली होती, की आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतात आता लक्षात आल्यात म्हणून? अ, मला वाटतं की नागरिकांची जी भूमिका असते, म्हणजे कुठल्याही सामान्य नागरिकाची भूमिका असते, मला वाटत नाही की प्रशासनाबरोबर एवढे त्या पद्धतीचं आपलं संपर्क असतो किंवा त्यांचे जे MRTP ऍक्ट असतील किंवा ज्या पद्धतीने होतात हे, मला वाटत नाही की सामान्य सामान्य नागरिकांना ह्या गोष्टीचा जाण असते. ह्या गोष्टीची त्यांनी प्लॅनिंग झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर जेव्हा ते सगळ्या गोष्टी तयार होतात त्याच्यानंतर हे कळतं की आपल्याला ह्या गोष्टीचा त्रास होणार आहे. आणि ज्या पद्धतीने मला आता ह्याच्या आधीची मला काय लोकांनी किती पत्र दिलेत मला माहित नाही. पण हम्म. ह्या कोविड नंतर आता मी तुम्हाला एक महत्वाचं म्हणजे काय आहे की ह्या रिडेव्हलपमेंटमुळे तिकडची जी झाडांची संख्या पण कमी झाली. तर झाडांची संख्या कमी झाल्यामुळे तिकडे जो ग्रीन आहे तो जो प्रपोर्शनेटली असला पाहिजे तोही तिथे राहिलेला नाहीये त्या नेहरूनगरच्या परिसरामध्ये. आणि त्या जमिनीवरती 21 एकरच्या भूखंडावरती तिथे 1,000-1,200 फुल ग्रोन ट्रीज आहेत जे 40 ते 50 वर्ष जुने आहेत. आता हा लढा बर. सुरू झाला होता तो ती झाडे वाचवण्यासाठी. पण आता नागरिक म्हटल्यानंतर आता ह्या गोष्टी मग प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जेव्हा आम्ही शोधायला गेलो की ह्याचा हे कशामुळे झालं, हे ते कशामुळे झालं, तर आम्हाला लक्षात आलं की इथे कम्प्लीट प्लॅनिंगचा अभाव आहे. कम्प्लीट कोऑर्डिनेशनचा अभाव आहे. आणि त्याचबरोबर कुणाचंच इथे व्हिजन नाहीये की माणसाने
क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्यासाठी कशा पद्धतीच्या सोयी दिल्या पाहिजे असं कुणाच्याच व्हिजन मध्ये आमच्याकडे आलेलं नाही. म्हणजे जो नाही पण आम्ही आता आता एक एक तुम्ही वर्ष म्हणता, लढा देतो. आता तुम्ही म्हणताय की जवळपास म्हणजे 20 25 इमारती बिल्डिंग त्यांचं रिडेव्हलपमेंट राहिलं असेल, बाकीचं झालेलं आहे. आता ह्या सगळ्या तुमचे जे निवेदन आहे किंवा तुमची जी मागणी आहे ती कशी पूर्ण होऊ शकते? ऑलमोस्ट काम पूर्ण झालेलं आहे. नाही नाही म्हणून ना, मग ते रिडेव्हलपमेंटचा तो पर्याय आता आमच्याकडे रिडेव्हलपमेंटला आम्ही थांबू शकत नाही, तो तर विषय भाग वेगळा आहे. बरोबर. पण बरोबर. आज आम्ही आमच्याकडे जो म्हणजे 21 तुमचं एकरचा असं जो म्हणणं आहे भूखंड का, आहे तो तुमची ह्या अशी मागणी आहे का, की जो कुर्ला मदर डेअरी ज्याला तुम्ही म्हणताय, तर तो जो भूखंड आहे तो तिकडे न देता, म्हणजे धारावीच्या प्रोजेक्टसाठी न देता, हा तुम्ही तुमच्यासाठी तिथे म्हणजे गार्डन असेल किंवा इतर ज्या गोष्टी अम्युनिटीज आहेत त्या पुरवल्या जाव्यात. हा, राईट 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 राईट. बरोबर बरोबर बरोबर, आमची तीच मागणी आहे. म्हणजे आमच्या जो नेहरूनगरचा पूर्ण आम्ही कालच्या निवेदन पत्राचा जे ते आम्ही उल्लेख करतोय त्याच्यामध्ये आम्ही एक मागणी अजूनही केली होती की आमच्या परिसराचा पूर्ण अभ्यास करून त्या प्रमाणात आम्हाला जो अम्युनिटीची जी रिक्वायर्ड आहे, जी ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे, ती तुम्ही त्याची सोय तुम्ही त्या ठिकाणी करून द्या, अशी आमची एक मागणी त्याच्यामध्ये कालच्या पत्रामध्ये आहे. कारण की ज्या घडलेल्या गोष्टी त्याला आम्ही बदलू शकत नाही, पण आता जे आम्हाला समोर डोळ्यासमोर दिसत आहेत त्या गोष्टी आम्ही निश्चितपणाने आम्ही थांबू शकतो आणि त्याच प्रयत्नात आम्ही आहे. कालचा जो तुमचा मोर्चा झाला, पदयात्रा तुम्ही त्याला म्हणताय, तर किती लोक सहभागी होते किंवा किती लोक ह्या गोष्टीसाठी तुमच्या समर्थनामध्ये आहेत? कारण आता एवढे वर्ष तुम्ही राहताय तिथे, तर बऱ्याचशा लोकांचं असंही म्हणणं असेल की आता ठीक आहे, जे झालंय ते झालं, आता इथून पुढे बघू काय ते. तर किती लोक ह्यापासून बाधित आहेत, किती लोक आपल्या समर्थनात आहेत? नाही, समर्थन आम्ही तुम्हाला मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी 2024 ला आम्ही 10,000 सह्यांची मोहीम आम्ही राबवली होती. ठीक बर. आहे. तर कुठलाही व्यक्ती नेहरू नगरमध्ये किंवा कुर्ला पूर्वमध्ये परिसरामध्ये राहणारा जो माणूस आहे, जरी तुम्ही त्याला आज प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी काय व्हावं, तर तो म्हणेल निश्चितच तिथे गार्डनच झालं पाहिजे. समर्थन बर. हे आम्हाला पूर्ण नेहरूनगर वासियांचं आहे, कुर्ला ईस्टच्या वासियांचं आहे. समर्थनामध्ये काय अभाव नाहीये. आणि त्याचबरोबर आता जे स्थानिक पक्ष आहेत, स्थानिक पक्ष म्हणण्यापेक्षा स्थानिक नेते आहेत, विविध पक्षाचे आहेत. तर काल पदयात्रेमध्ये आम्ही सत्ताधारी पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे सोडून इतर पक्ष सगळ्यांनी आम्हाला समर्थन कालच्या पदयात्रेमध्ये दिलं होतं. तर हा प्रश्न हा पक्षाच्या ह्याच्यामधला म्हणू शकत नाही आपण की या पक्षाचा नाहीये त्या पक्षाचा नाहीये. हा सर्व नागरिकांचा प्रश्न आहे आणि मला वाटतंय की हे प्रश्न साधारणतः सगळ्याच विभागामध्ये अख्ख्या मुंबईमध्ये आहेत. म्हणजे असं आम्ही म्हणतच नाही की आमच्या बरोबर. कुर्ल्यामध्ये आहे. हम्म. आणि आज आज आपण जेव्हा पाहतो एक सामान्य नागरिक म्हणून, जर आता आपण प्रवास करतो, तो आज पण त्या ट्रेनमध्ये 6 ते 7 लोक दिवसाकाठी आपले मृत्युमुखी पडतायत. आता त्याचबरोबर आपण स्टेशनच्या बाहेर जर गेलो, म्हणजे तुम्ही म्हणतो का 90% जनता किंवा 80% जनता जी ट्रेननी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करते, त्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा ह्या नाही, हे जे हे मुंबईचे सरकारमधल्याच निधी. हे मुंबईचे जनरल विषय आहेत आणि सर्वच लोकांच्या त्या समस्या आहेत. परंतु पर्टिक्युलर तुमच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं, तर ज्या सत्ताधारी पक्षांनी तुम्हाला समर्थन केलेलं आहे, ते त्यांच्या नेत्यांना सांगून तुमच्या समस्यांचं समाधान का करत नाही तुम्हाला समर्थन देण्याऐवजी? म्हणजे समर्थन दिलं चांगलीच गोष्ट आहे, त्यात काय वाईट नाही आहे, परंतु ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना सांगून ह्या तुमच्या गोष्टींचं समाधान का करत नाहीयेत? नाही, ते मी तुम्हाला ते सांगतो. म्हणजे आता मी नागरिक आहे, तुम्ही नागरिक आहे. तुम्ही जरी आज पत्रकार असाल तर प्राथमिक तुम्ही नागरिक असाल आणि त्याच्यानंतर रिपोर्टर, आणि मी प्रथम नागरिक आहे. मी कुठल्या पक्षाचा कुठला प्रवक्ता किंवा काय हे नाही. आणि हे निवेदन द्यायचं काम आम्ही सगळ्या पक्षांना केलंय. आता ते पक्षांनी त्यांची भूमिका कशी करावी, काय करावी, हे त्यांचे त्यांचे वैयक्तिक किंवा पक्ष अंतर्गत ती मत आहेत. आता ह्याच्यामध्ये कोण खरं खोटं मला ह्याच्यामध्ये जायचं नाहीये. पण नागरिक म्हणून जर मला त्या गोष्टीचा त्रास होतोय आणि कोण काय बोलत नसेल, तर मी तर काही शांत बसू शकत नाही. नाही, मग आणि शांत मला वाटतं बसणार नाहीत कुठल्याच तर नागरिकांनी मग शांत आता, बसलं नाही. ह्या तुमचं जे आंदोलन सुरू आहे, तर त्या आंदोलनाची पुढची भूमिका काय असेल? कारण सरकार इतक्या सहजतेने तो भूखंड सोडेल आणि तो तुमच्यासाठी राखीव ठेवला जाईल असं काही दिसत नाहीये.
कारण ज्या नाही पद्धतीने दिसत नाही, दिसत नाही. हा, आणि तर त्यामुळे तुमची आंदोलनाची भूमिका काय असेल? केवळ निवेदनापर्यंत राहणार आता आज आहे आम्ही की ते काल, रस्त्यावर उतरून तुम्ही तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात? नाही नाही, कालचा कालचा मी तुम्हाला ते सांगतो. ही आजचा आमचा पहिला मोर्चा नव्हता. म्हणजे कालचं जे निवेदन पदयात्रा होती ती, आणि ती पण रस्त्यावरचीच होती. ती आम्ही आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ते 19 किलोमीटर चालायचा पूर्ण मानस केला होता. आणि असं कुठलंही आम्ही म्हणजे चळवळीचा खरा अर्थ असा आहे की रस्त्यावरती चळवळ ही निश्चित ही चळवळ असते. आणि माझ्या वैयक्तिक माझ्यावरती 3 केसेसही झालेल्या आहेत त्या विषयावरती. म्हणजे आम्ही चळवळ म्हणजे ही घरात बसून किंवा व्हॉट्सअपवरती किंवा सोशल मीडियावरती करणारी लोक नाही आहेत. आणि निवेदन पुरते मर्यादित राहिलेलं नाही आज आतापर्यंत तरी. जेव्हा पण कुठला सर्वेचा विषय होता तेव्हा मोठ्या प्रमाणावरती तिथं आंदोलन आम्ही केलं होतं, विरोध केला होता. आणि आमच्यावरती चॅप्टर केसेस वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला नाही, पण ह्या गोष्टी क्लिअर सरकारकडून मी काय तुमच्या आलंय? म्हणजे तुम्ही जे निवेदनं दिलेली आहेत, तर सरकारकडून प्रशासनाकडून मी तुम्हाला मी सरकार आता सरकारकडून काय आलं नाही म्हणूनच आम्ही निवेदन पदयात्रा काढली. कारण की आम्ही बर 45 पत्र व्यवहार केलेत त्यांच्या विविध विभागाला. मी वैयक्तिक त्यांच्या उपसचिव ह्यांना त्यांना वैयक्तिक जाऊन भेटून त्यांना सगळ्या प्रश्नाची मांडणी केली. बर त्यांचं कुठं चुकलं हे त्यांना दाखवून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर मला आता तुम्ही कुठल्या विषयावरती घेऊन जाता माहित नाही, पण ह्या सगळ्या डीआरपीच्या प्रकरणामध्ये जो सर्वात मोठा जो स्कॅम आहे तो मदर डेअरीचा मोठा सगळा स्कॅम आहे तो. म्हणजे मी तुम्हाला जर आपण वेळ दिला तर तुम्हाला त्या गोष्टीची मी तुम्हाला माहिती देईन. कारण की कुठलीही गोष्ट, काल आम्ही पदयात्रेमध्ये जास्त लोक नव्हतो कारण की एवढे लोक चालत जाणार नव्हते तिकडे. तरी पण आम्हाला शिवसृष्टी म्हणजे कुर्ल्याच्या हद्दीवरती अडवण्यात आलं. त्यांना काहीतरी तिथे लपवायचंय, काहीतरी त्यांना लोकांसमोर आणू द्यायचं नाहीये, अशा पद्धतीची भावना ते सरकारची आहे. बर आणि जर त्यांचं योग्य असेल सगळं तर त्यांनी आम्हाला असं पद्धतीने थांबवलं नाही पाहिजे. बर, ठीक आहे. तुम्ही जो वेळ दिलात, ही जी माहिती दिलीत त्याबद्दल तुमचा आभार. आता तुमचा हा प्रश्न मार्गी लागेल की नाही लागेल, हे सर्वस्वी तुमच्या समर्थनामध्ये किती लोक आहेत, किती लोक उतरतायत, आणि हा लढा तुम्ही किती तीव्र करताय, ह्याच अनुषंगाने तो तुमचा प्रश्न सुटेल की नाही सुटणार, हे बघण्यासारखं आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. तुमचं पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.